श्री कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजरले. पन्हाळेकरची लेण्या पाहण्यासाठी आलो इकडे. बघ मस्त चौथ्यावर बसवल्या पण आहे आणि आतमध्ये पण नका ते बोलाय भारी वाटते. अरे वरून पण अशी डिझाईन आहे बघ. अरे सिलिंग बनवली त्यांनी. हा नाही कसली मारली आणि इकडे पण इथे पण मारले अशी सिलिंग इथे फुल सारखा दिले. हा कोरीव काम करणे म्हणजे लय खतरनाकच आहे. सिलिंग बी आबी गुरु आपल्यावर भेटते. त्यांची शूटिंग पण पुढे चालू आहे इकडे छान अशी. नमस्कार मंडळी, नवी संदेश तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी दापोलीमध्ये आलो आहे आणि दापोलीमध्ये वेगवेगळे पर्यटन स्थळ आपण फिरणार आहोत. सर्वप्रथम आपण ना श्री स्वयंभू चंडिका मंदिर दाभोलमध्ये आपण आलेलो आहोत आपल्या बाईक बरोबर पेन. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत कड्यावरचा गणपती पाहायला ना. तर मी पण आणि माझी बायको पण आहे आणि माझा मित्र एक आहे. असे आम्ही 4 जण आहोत. त्याची मिसेस. चला श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर. चला कमानीच्या आतमध्ये जाऊया. सर्व मंगल शिव पण गाभाऱ्याच्या आतमध्ये याचा पण फोटो काढण्यासाठी मनाई आहे. मोठे मोठे गंगे आहेत गुफा आहेत नाही का इकडे. पूर्ण अंधेरा. तर म्हणजे आपण ना गाभाऱ्यामध्ये गेलेलो पण खूप अंधेरा असा. चंडिका देवीच्या मंदिरामध्ये गेलेलो इकडे. आता समोर आपण आलेलो आहे. हे शिवलिंग आपण पाहायला भेटतं तिकडे. खूप सारे शिवलिंग आहे तिकडे. पूर्ण शिवलिंग आणि तो मंदिर आहे ना तिकडे मंदिर आहे गुफेमध्ये पूर्ण असं मस्त छान वाटतं इकडे ना. असं बसण्यासाठी पण असे बेंच ठेवले तिकडे. आंब्याची झाडं छान अशी इकडे आणि इकडे झरा आहे खाली. तिकडे जाऊया आपण आता. इकडे झरा आहे. इथे कंटिन्यू पाणी चालू असतं बघा इकडे. चला ते झऱ्याकडे जाऊया आपण आता. आंबे बघा किती आले. खूप सारे आंबे आहेत. बरं पिण्याचं पाणी येते. कंटिन्यू पाणी चालू असतं इकडे बघा. हे बघा मासे बघ किती रे. मासे बघ किती येतात मध्ये. मासे खूप आहेत आतमध्ये. इकडून पाणी येते बघ हे. म्हणजे मासे बघा किती. खूप सारे मासे आपल्याला पाहायला भेटतात तिकडे बघा. खूप सारे मासे आहेत मध्ये. तर आपल्यावर भेटले आपले खेडचे जावई म्हणजे रत्नागिरीचे असतात ते. ॲक्च्युली त्यांचा पण आबी गुरु आपल्यावर भेटते. त्यांची शूटिंग पण पुढे चालू आहे इकडे छान अशी. पुढे सिद्धू आहे आपला. कॉमेडी खूप छान करतो असा शॉर्ट व्हिडिओमध्ये पण. त्यांच्या पण ब्लॉग असतात. सिद्धू कुठलं तुमचं नाव आहे चॅनलचं? माझा सिद्धू पिंपरे यूट्यूबला. अच्छा ओके ठीक आहे. छान त्यांची शूट चालू आहे इकडे. आता आपण आलो चंडिका देवीचे इथे दाभोलमध्ये आपण आलो. छान असा हा शूट त्यांचा चालू आहे. खेडची सिरीजमध्येच हा त्यांचा शूट चालू आहे इथे. तर मंडळी आता आम्ही आलेलो आहोत श्री कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजरले म्हणजे दापोलीमधील कड्यावरचं गणपती पाहण्यासाठी आलेलो आहोत. त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे श्री दुर्गादेवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग. नवसाला पावणारी देवी तिकडे आहे. खाली जायचं आहे. तर चला मंडळी त्यावेळी आपण आता कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजरले. आपण ह्या कमाणीमधून आतमध्ये जाऊया. ही आहे गणपती बाप्पाची कमाणी छान अशी आणि छान असं गेट बीट बनवले छान. इथे हातपाय धुण्यासाठी छान असे फ्रेश होण्यासाठी जाणार. हा गार्डन परिसर, मंदिराचा कळस आणि 8 गणपती बाप्पांपैकी सर्वांची अशी नावं दिली. ओझरचा गणपती आहे, सर्व रांजणगाव अशा वेगवेगळी गणपतींची नावं दिली तिकडे वरती. कळसावरती छान असा कळस. ध्वज फडकते आता मस्त भगवा. मंदिराचा परिसर किती छान वाटतंय बघा. मस्त छान
गार्डन परिसर हा छान असा गणपती आपल्याला पाहायला भेटतोय पुढे. आणि हा आहे मंडप, गणपती बाप्पाचे सभागृह असा बोलला जाते बघा इथे. हा पूर्ण सभा मंडप. सर्व गणेश भक्तांच्या हार्दिक स्वागत. आणि आरती आहे ती 12 वाजता होती. गणपती इथून छान असं कड्यावरील गणपती पुढे आपल्याला पाहायला भेटतं. छान अशी श्रींची मूर्ती. दापोलीमध्ये फिरणारे पर्यटन स्थळ म्हणजे परशुराम भूमी आहे. इकडे केशवराज मंदिर असूत आहे. पण आले काजी इथे पण जाऊन आले आपण. श्रीराम मंदिर, माता रमाबाई आंबेडकर स्मारक हे नाही केलं. छान इकडे. आणि प्रसाद पण घेऊ शकतो इकडे. 30 रुपये लाडू प्रसाद. इकडे काय आहे बघूया. आपण मंदिराच्या सभा मंडपामध्ये आहोत. दुर्गादेवी मंदिर मुरुडमध्ये आहे. परशुराम देवस्थान. आणि इकडे आहे ती महालक्ष्मी मंदिर तुळशी. इकडे आहे सुवर्णदुर्ग किल्ला. बाबा छान वाटते. आपण हरण आहे. दुर्गादेवी मंदिर, श्री गणपतीचे पाऊल. आता ते आपण बघायला जाऊया आपण तिकडे. आणि ही सर्व माहिती दिली गणपतीचे पहिले पाऊल. मंदिर परिसरात बाहेरून शिवमंदिराच्या मागील बाजूस पायवाटेने चालत 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. चला जाऊया आपण पुढे चालत गणपतीचे पहिले पाऊल पडलेले. जाऊया आपण तिकडे. आता भक्तिधाम राहण्याची सोय छान अशी इकडे. आपण आलो श्री गणपतीचे पहिले पाऊल जिथे पडले तिथे आपण आलेलो आहोत. छान असं आहे बघा. छोटंसं मंदिर. आणि हे गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल दिसतं का? येऊ ना, किती भारी आहे ना गणपती बाप्पाचे पहिले पाऊल. गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल पाहिल्यानंतर आपल्याला छान असा हा समुद्राचा नजारा आपल्याला पाहायला भेटतो. छान अशी खाली ना नारळीचीच झाडं आहेत खूप सारी अशी. काय व्ह्यू वाटतं जबरदस्त असं. मस्त थंड हवा पण. आम्ही तिकडून आलो आपण असं गणपती बाप्पाचा प्रसाद घेतला. आणि आरू इकडे प्रत्येकाला कोणाकोणाला द्यायचं ते सांगते ते. हां हां इथे 6 करून टाक. आता कोणाला द्यायचं आहे? अरे तोर आपटू नकोय. अरे ते दगड नाहीत. आपटू नको ग बाय माझे. आता त्या दोघांना श्री दुर्गादेवी देवस्थान अंजरले. पूर्ण लाकडी स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे. छान असं जुनं मंदिर. जीर्णोद्धार 1740. छान असं लाकडी मंदिर. दुर्गा मातेचं पेशवेकालीन असं हा मंदिर. देवदेवतांचे खूप छान असे फोटो. डिझाईन पण खूप छान आहेत. पूर्ण लाकडी. कार्यक्रम काय काका होतं जर सांगा आम्हाला. दुर्गा मातेचं नवसालाही पावणारी देवी आहे ना? हो. उत्सव चैत्र पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवसापासून 3 दिवस उत्सव असतो इथं. अच्छा. हां. नवरात्रीला म्हणजे कसं काय? नवरात्राला 9 दिवस फक्त घट बसवलं. अच्छा. बाकी कीर्तन म्हणा, भजन म्हणा, हां 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 हां. कार्यक्रम अच्छा. ही किती पेशवेकालीन अशी? पेशवेकालीन. अच्छा. ओके. तर मंडळी आपण आता आलेलो आहोत ना पणाले काजी म्हणजे लेणी पाण्यासाठी आलेलो. पुरातन अशा लेणी पाण्यासाठी आलो. तिकडे बघा मस्त मोठी मोठी आंब्याची झाडं आपल्याला पाहायला भेटत. आणि आपण लेण्या एक पाहूया इकडे. हा आंब्याची झाडं बघायला ना लय खूप जुन्या अशी पाहायला भेटत. खूप वर्षाची अशी मोठी मोठी झाडं वाटतात. खाली नदी आहे ना? लेण्या पुरातन अशा. हां 28 लेण्या आहेत. अच्छा. ओके. हे 1-2 झाल्या अशा खूप लाईनीत आहेत वाटतं. शिल्प फार दिसतात इकडे छान असे दगडावरती. हे काय एवढे बघ ना. हां तुटलेले आहेत त्या. किती वर्षाच्या त्या जुन्या आहेत अशा. ते स्तंभ असणार काहीतरी. स्तंभ आहे ते.
एक आतमध्ये पण आहे. हा बघू ना आतमध्ये तुटक्या मुटक्या अवस्थेमध्ये आहेत. मूर्त्या वगैरे आहेत. मूर्ती आहेत ह्या नाही बघा ना. नंदी पण होते त्या बा नंदी. अरे बाबा आतमध्ये बघ वास मारत ना वट वाकल्याचा वास मारते आतमध्ये वट वाकू वटवागला आहेत का? आवाज माहिती येतोय. मोठे. हा बघा हा एक इथे स्तंभ आहे. डिझाईन बघा ना कशी दगडाला काढले छान अशी. घरं वगैरे असतील ना. तुटक्या मुटक्या अवस्थेमध्ये हे काहीतरी हे कसं तरी हे डिझाईन केले. हे काहीतरी वेगळंच वाटतं नाही हे समजत. आणि इकडे बघा शिल्प इकडे वेगवेगळे. हे गणपतीचा फोटो वाटतं. ह्याच्यावरती कुठल्या पण दरवाजावरती असं असतं हा गणपती आहे. आणि हे वेगवेगळे शिल्प आहेत वेगळ्या डिझाईनमध्ये. हे समजत नाही आपल्याला एवढं कोणत्या मूर्ती आहेत एवढ्या त्या. आतमध्ये पूर्ण अंधेरा आतमध्ये पण शिल्पांचे म्हणजे एक चित्र काढलेले आहे त्याचे दगडांवरती. देवळी बघ मस्त छान आहे देवळी. हा दिवा लावण्यासाठी आहे का काय. इकडे मोठी आहे ही खिडकीसारखं आहे विंडोच आहे. हे भारी आहे. आतमध्ये काय आहे आतमध्ये वेगवेगळे असं ओटा बिटा दिले असं बसायला छान असं. पूर्ण काळा दगड आहे छान असं मंदिर दिसते आपल्याला. मंदिराचा कळस पण छान असे कोरलेत ना इकडे. हे मंदिर आहे इकडे. कुठे हां इकडे नाग शिल्प हे बघा छान क्रॉसमध्ये झाले. तो पडलाय वरून ना पडलाय वरून तो. पुढे बघ केवढे मोठे मोठे दगड आहेत हे. त्यांना काय त्या लेवलमध्ये दिलेलं आहे ना असं. पावसाचं तर लय भारी वाटेल बघायला वाटेल. दरवाजे बिरवाजे यात काहीतरी असेल. खिडकी वगैरे. आता खिडकी आता लावलं. हे दरवाजे आत्ताचेच आहेत काहीतरी असणार आहे. हे बघ कसे मस्त कॉलम बिलमवरती उभा केले त्याची. मस्त कॉलम आहे तिकडे आतमध्ये. आणि आतमध्ये जाण्यासाठी पण ही पडवी अशी वाटते घर आहे आतमध्ये असं वाटते. आतमध्ये ही तर मोठी आहेत रे. ह्या मोठ्या आहेत आतमध्ये. पन्हाळा एक अशी लेण्या पाहण्यासाठी आलो इकडे. बघ मस्त चौथ्यावर बसवल्या पण आहे. आणि आतमध्ये पण नका ते बोलाय भारी वाटते. आतमध्ये जायला भीती वाटते रे. कसं उभं केलं ना एकचे स्ट्रक्चर. आणि वरून पण अशी डिझाईन आहे व. अरे सिलिंग बनवली त्यांनी. हा नाही रे कसली मारली. आणि इकडे पण इथे पण मारले अशी सिलिंग. इथे फुल सारखा दिला. हा जबरदस्त. असा कार्य कोरीव काम करणे म्हणजे ते खतरनाकच आहे सिलिंगला. मी खालती हत्ती आहे तशी. असं वाटतं मंदिरच आहे ते रे. हा मंदिर वाटतं कुठलं तरी असं. दगडी खांब छान असे बघा. याची पण डिझाईन खूप छान आहे अशी. आतमध्ये पिंड आहे रे पुढे. हां इकडे विष्णूंचा असा हे वाटतंय हे. अरे पिंड हे इकडे गणपती बाप्पाचे बघ. ह्या बघ बघितलं एवढाच आहे मंदिर. पुढे शंकर वाटतात ना ते. शंकर भगवान. आणि ही शंकराची पिंड आहे इथे. इथे दिलं नाही ते गणपती इकडे. हे गणपती दिसत फक्त बरोबर. हे ओळखण्यात येतंय तसं. लेण्या खूप साऱ्या लेण्या आपल्याला पाहायला भेटतात इकडे. इकडे गणपती बाप्पा आहेत. छान असा कोरीव काम. आवाज पण घुमतोय ना असा. घंटा पण आहे इकडे. तर म्हणजे आपण दापोलीत खूप सारे आपण काय काय फिरलो. म्हणजे सर्व देवस्थान पाहिले आपण छान अशी. कड्यावरचा गणपती. ती कुठली देवी चंडिका देवीचं पण दर्शन घेतलं छान असं. 3-4 स्पॉट असे मस्तपैकी छान फिरलो दापोलीमध्ये. आणि फायनली म्हणजे आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला म्हणजे बाय धन्यवाद.